नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या यस जे एन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये मित्रांनो संपूर्ण डिटेल्स, ठीक आहे, पहिल्याच प्रयत्नात यश कसे मिळवावे, ग्राउंड व लेखीची संपूर्ण माहिती, स्मार्ट अभ्यास कसा करावा याबद्दल संपूर्ण डिटेल्स मध्ये बघणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नवीन जी आर आलेला आहे. या जी आर नुसार 17,471 पदांची लवकरच पोलीस भरती होत आहे. जर तुम्हाला या पोलीस भरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये यश कशा पद्धतीने मिळवता येईल याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती समजेल आणि लवकरात लवकर तयारी करता येईल, पहिल्याच प्रयत्नात यश मिळवता येईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल याची गॅरंटी देतो मित्रांनो. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी वाजवून ठेवा. तर मित्रांनो बघा, आपलं दर रविवारी मोफत टेस्ट सुद्धा घेतोय यस जे एन अकॅडमीच्या ऍपवर, ठीक आहे, सकाळी 10 वाजता. हे लक्षात ठेवा. तुम्ही त्यासाठी काय करायचं, यस जे एन अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आणि टेस्ट द्यायच्या. यस जे एन अकॅडमीच्या ऍपवर मित्रांनो मोफत तुम्हाला कंटेंट सुद्धा पाहायला मिळतील, ठीक आहे, डेमो लेक्चर वगैरे बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला बॅच लावायला फायदा होईल त्याचा. तर बघा मित्रांनो, दर रविवारी मोफत टेस्ट, त्यासाठी तुम्हाला यस जे एन अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे. ऍपची लिंक प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, ठीक आहे. इथे नंबर आहेत. त्याचबरोबर तुम्हाला दुसरा नंबर देतो, माझा पर्सनल नंबर 8626095553. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ऍपची लिंक मिळून जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पोलीस भरती 2024 साठी 2.0 यशस्वी बॅच लॉन्च केलेला आहे. त्या माध्यमातून तुम्हाला हा कोर्स देतोय. या कोर्सची फी 1999 आहे, पण तुम्हाला फक्त 50% डिस्काउंट देऊन, ठीक आहे, फक्त 50% डिस्काउंट, एक्स्ट्रा 50% डिस्काउंट देऊन 1,000 रुपये मध्ये मिळणार आहे. त्यामुळे ही सुवर्ण संधी आहे. आजच्या आज तुम्ही बॅच जॉईन करू शकता जर यंदा सरकारी नोकरी मिळवायची, म्हणजे यंदा पोलीस व्हायचं असेल तर, वर्दी अंगावर चढवायची असेल तर. तर बघा मित्रांनो, आपण पहिल्यांदा काय बघूयात की मैदानी चाचणी, ठीक आहे. मग त्यासाठी जो क्रायटेरिया आहे त्यासाठी काय काय असणार आहे, तुम्हाला इव्हेंट्स कोणते कोणते आहेत. त्यानंतर आपण बघणार आहे मित्रांनो लेखी, ठीक आहे, लेखी चाचणीमध्ये कोणकोणते घटक असणार आहे, लेखी कशा पद्धतीने होते. परत बघणार आहे मित्रांनो आपण की अभ्यासक्रम जो आहे तो कशा पद्धतीनं प्लॅन करायचा आणि यश मिळवायचं, अभ्यासक्रमावर विजय मिळवायचा, स्मार्ट स्टडी कसा करायचा, ठीक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणार आहेत. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा लक्षात ठेवा की जे नवीन असतील त्यांना की मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला माहिती असेल पुरुष उमेदवारासाठी, ठीक आहे, पुरुष उमेदवारांसाठी म्हणजे त्यालाच आपण मेल म्हणतो, मेल कॅन्डिडेट्स, 1600 मीटर धावणे आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि 100 मीटर धावणे, त्याचबरोबर शॉर्ट पुट म्हणजेच त्याला गोळा फेक म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? गोळा फेक म्हणतो. गोळा फेक, ठीक आहे, गोळा फेक म्हणतो. तर तुम्ही 1600 मीटर रनिंग त्यासाठी तुम्हाला 20 गुण आहेत. 100 मीटर रनिंगसाठी 15 गुण आहेत. गोळा फेकसाठी 15 गुण आहेत, ठीक आहे. म्हणजे टोटल मित्रांनो, टोटल तुम्हाला 50 गुणांची ही मैदानी चाचणी असणार आहे. ही कुणासाठी असणार आहे? म्हणजे जे पुरुष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी. आणि फिमेल उमेदवार म्हणजे फिमेल कॅन्डिडेट्स, त्यालाच आपण म्हणूयात महिला, ठीक आहे, महिला उमेदवारांसाठी मित्रांनो बघा 800 मीटर धावणे आहे, 100 मीटर धावणे आहे, ठीक आहे, आणि शॉर्ट पुट आहे. 800 मीटर धावणे 20 गुणांसाठी आहे, 100 मीटर धावणे 15 गुण, शॉर्ट पुट 15 गुण, ठीक आहे. हे डिटेल्स तुम्हाला समजलं असेल की टोटल 50 गुणांसाठी आहे. म्हणजे महिलांसाठी सुद्धा 50 गुण आहेत, पुरुष उमेदवारांसाठी सुद्धा 50च गुण आहेत, ठीक आहे. आता यामध्ये डिटेल्स मध्ये आपण जाऊयात किंवा कशा पद्धतीने असणार आहे. तर बघा, पुरुष जो उमेदवार आहे 1600 मीटर धावणे आहेत, तर त्यामध्ये 20 गुण केव्हा मिळणार आहेत मित्रांनो, पैकीचे पैकी गुण, जर तुम्ही 5-10 मध्ये आला तर 5 मिनिट 10 सेकंदाच्या आत तुम्ही जर आलात तर तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळणार आहेत. तर त्याच्या पुढे 5-10 ते 5:30 मिनिट, ठीक आहे, 5.10 ते 5.30 मिनिटात जर आला तर तुम्हाला 18 गुण मिळणार आहेत. आणि मित्रांनो 5.30 ते 5.50 मिनिट या दरम्यान जर आला तर तुम्हाला 16 गुण मिळणार आहेत. या पद्धतीनं गुणांची रचना आहे. या पद्धतीने तुम्हाला टाइम पण दिलेला आहे. तर लक्षात ठेवा,
तुम्हाला या टाइम मध्येच यायचं आहे आणि मी तर म्हणेन की तुम्हाला टॉपच करायचं आहे. 5.10 मिनिटाच्या आत यायचं आहे, जेणेकरून तुम्ही 20 गुण पैकीच्या पैकी घेऊ शकता. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे आहे आणि 800 मीटर धावणे बघा, पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर 5.10 मिनिटाच्या आत कव्हर करायचं आहे, जर 20 पैकी 20 गुण घ्यायचा असेल तर. आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे आहे. हे 800 मीटर धावणे 2.50 सेकंदाच्या आत किंवा त्यापेक्षा कमी. ठीक आहे. म्हणजे 2.50 सेकंद किंवा त्याच्यापेक्षा आतील जर तुम्ही टाइम काढलं महिलांनी, तर तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळणार आहेत. ठीक आहे. आणि जर तुम्ही 2 मिनिटे 50 सेकंदाच्या पुढे गेला आणि 3 मिनिटाच्या आतील असेल, तुम्हाला 18 गुण मिळणार आहे. आणि मित्रांनो, 3 मिनिटे ते 3 मिनिटे 10 सेकंद याच्या दरम्यान जर असाल तर तुम्हाला 16 गुण असणार आहे. ही गुणांची रचना आहे या पद्धतीने. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला टॉप करायचं आहे. तुम्हाला खाली आता तुम्ही मला सगळं सांगा, म्हणजे आम्ही 12 पण गुण घेऊ शकतो, 10 पण गुण घेऊ शकतो, 8 पण गुण घेऊ शकतो. काही गरज आहे. जर तुम्ही खाली जात असाल तर तुमचा रिझल्ट जातोय, एवढं डोक्यामध्ये ठेवा. तुम्हाला टॉप करायचं आहे. जर टॉप केलं तरच तुमचं सिलेक्शन असणार आहे. मैदानी चाचणीमध्ये सिलेक्शन झालं, त्यानंतर लेखी असते. ठीक आहे. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की सर यावेळेस ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल? तर आपल्याला सध्या सांगता येणार नाही की ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल. ज्या कोणत्याही याच्यात मेथडमध्ये होऊन द्यात. जर ऑनलाईन होऊन द्यात किंवा ऑफलाईन होऊन द्यात. आपल्याला सिलेबस जो असणार आहे, त्या सिलेबसच्या बाहेर काही नसणार आहे. ठीक आहे. मैदानी चाचणी सर्वांना सेमच असणार आहे. ठीक आहे. मैदानी चाचणी ऑनलाईन ऑफलाईनचा विषयच येत नाही. आपल्याला हे ऑफलाईनच होत असते, तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर जी लेखी आहे तीच ऑनलाईन ऑफलाईन ही चर्चा चालू आहे की TCS घेणार आहे की IBS घेणार आहे. या पंद्यात आपल्याला पडायचं नाही, कारण आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आणि आंदोलन उठणारच आहे आणि आंदोलन उठल्यामुळे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की स्थगिती ह्या ज्या गोष्टी आहेत TCS IBS, की मला नाही वाटत की एक्झाम त्यांच्याकडे दिले जातील. तर ज्या पद्धतीनं पूर्वी घेतले जात 2023 ची भरती घेतली, त्याच पद्धतीने यावेळेस पण घेतली जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळं फक्त तुम्ही जो सिलेबस आहे, ठीक आहे, तो सिलेबस व्यवस्थित प्रॉपर तयारी करून ठेवा. मग कोणीही घेऊन द्या, रिझल्ट आपलाच आहे. ठीक आहे. तर काही अडचण आली तर आपला वैयक्तिक सपोर्ट असतो, त्याची काळजीच करू नका. ठीक आहे. आणि टेन्शन कुठल्या गोष्टीचं घ्यायचं नाही. जो प्लॅन केलाय त्या प्लॅननुसार चालायचं. यश 100% तुमचंच आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, 100 मीटर धावणे पुरुष उमेदवारांसाठी. तर जर तुम्ही 11.50 सेकंदाच्या आतमध्ये जर आला, तर तुम्हाला 15 गुण मिळणार आहेत. आणि मित्रांनो, जर तुम्ही 11.50 सेकंदापेक्षा जास्त व 12.50 सेकंदापेक्षा कमी ह्याच्यात जर कव्हर केलं, तर तुम्हाला 12 गुण मिळणार आहेत. ओके. ठीक आहे. 12 गुण मिळणार आहे. आणि 12.50 सेकंदच्या पुढे 13.50 सेकंदाच्या आत जर तुम्ही टाइम काढलं तर तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत. ही गुणांची रचना आहे. आपल्याला टॉप करायचं आहे. आपल्याला 11.50 सेकंदामध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, या पद्धतीनं तुम्हाला 100 मीटर धावण्याचं दिलेलं आहे पुरुष उमेदवारांसाठी. काय आणि महिला उमेदवार आहेत त्यांना बघा 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर आला तर 15 गुण. ठीक आहे. पैकीच्या पैकी गुण मिळणार आहे. जर तुम्ही 14 सेकंद ते 15 सेकंदाच्या दरम्यान आला तर 12 गुण मिळणार आहेत किंवा 15 ते 16 सेकंदाच्या दरम्यान आला तर 10 गुण मिळणार आहेत. ही गुणांची रचना आहे. आपल्याला टॉप करायचं नेहमीप्रमाणे सांगितलं. ठीक आहे. टार्गेट हेच ठेवायचं. आणि मित्रांनो, पॉझिटिव्ह राहा. जो पॉझिटिव्ह राहतो तर 100% सिलेक्शन होतं. जो निगेटिव्ह राहतो त्याचं सिलेक्शन होत नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह राहून पॉझिटिव्ह माइंडसेटवर जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला वर्दीपासून कोणीही अडवू शकत नाही. कारण पॉझिटिव्हची शक्ती खूप अफाट, महत्वाच्या आणि यश मिळतं मित्रांनो. ज्याला पॉझिटिव्हवर विश्वास आहे तोच यश मिळवणार. आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर जर विश्वास असेल ना, तुम्ही सहज टाइम काढू शकता. ठीक आहे. 100 मीटर धावणे 14 सेकंदाच्या आत महिला उमेदवारांनी येणं काही अवघड नाही. सतत प्रयत्न करा, सतत पॉझिटिव्ह विचार करा की नाही, मी 100 मीटर जे रनिंग आहे ते 14 सेकंदाच्या आत काढणार आहे. आणि जे पुरुष उमेदवार आहेत त्यांनी हे लक्षात ठेवायचं की 11.50 सेकंद तुम्ही लिहूनच ठेवा. 11.50 सेकंद 100 मीटर कव्हर करायचं आहे. त्याचबरोबर 5.10 मिनिटं याच्यात आपल्याला काय कव्हर करायचं आहे? याच्यात आपल्याला 1600 मीटर कव्हर करायचं आहे पुरुषांनी. हे असं तुम्ही नाही टाइम टेबल म्हणजे तयारच करून ठेवा.
ठीक आहे. सतत म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दिसलंच पाहिजे. आणि लेखी परीक्षेमधील पण गुण लिहून ठेवा. लेखी परीक्षेमध्ये पण गुण लिहून ठेवा, की मला 90+ गुण मिळणारच 100 पैकी. ठीक आहे. आणि मी मिळवणारच. ते लिहूनच ठेवा तुम्ही. सकाळी म्हणजे रात्री झोपताना पण तुमच्या नजरेस पडेल. त्यामुळं रात्रभर तुमची ती प्रोसेस चालू राहील. सकाळी उठल्यानंतर पण सकाळी उठल्यावर तुम्हाला ती नजर पडेल, की तुमचं जे टार्गेट आहे ते तुम्हाला दिसेल. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीनं काम करणार आहे, ऍक्टिव्ह होणार आहे. भले तुम्ही जर नाही केलं तर तुमचा सबकॉन्शियस माइंड, ठीक आहे, कॉन्शियस तुम्ही पहिल्यांदा होणार आहे, नंतर सबकॉन्शियस माइंड मध्ये या गोष्टी जाणार आहेत. आता तुम्ही ऍक्टिव्ह होऊन मित्रांनो 100% त्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करणार आहे. आणि खाली लिहा की मी महाराष्ट्र पोलीस 2024 लिहून ठेवा. 100% तुमच्या अंगावर वर्दी चढेल. नाही चढली तर बोला. ठीक आहे. कारण पॉझिटिव्ह जर तुम्ही माइंडसेट ठेवून जर चालत असाल ना, तर मित्रांनो कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, महिलांचं बघितलं. त्याचबरोबर मित्रांनो गोळा फेक पुरुषांसाठी. ठीक आहे. पुरुष उमेदवारांसाठी गोळा फेक. तर तुम्ही बघू शकता की गोळा असणार आहे मित्रांनो पुरुष उमेदवारांचा 7.260 किलोग्रॅम. ठीक आहे. 7.260 किलोग्रॅमचा म्हणजे 7 किलो 260 ग्रॅम हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मित्रांनो बघा, तुम्ही गोळा जो फेकणार आहे मित्रांनो, त्याचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघा की गोळा कशा पद्धतीने फेकायचा असतो. तर तुम्हाला ती टेक्निक बघितलं तर तुम्हाला कोणत्याही अकॅडमीमध्ये जायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या त्या पद्धतीनं गोळ्याचं प्रॅक्टिस करून गोळा टाकू शकता. ठीक आहे. गोळा टाकणं काही अवघड नाही. 8.50 मीटर त्या पुढे जर गोळा टाकला किंवा त्यापेक्षा कमी टाकला, ठीक आहे, तर तुम्हाला 15 गुण मिळणार. तर इथं त्यापेक्षा कमी, ठीक आहे, हे चुकीचं आहे. 8.50 मीटर पेक्षा जास्त जर तुम्ही टाकला तर तुम्हाला 15 गुण आहेत, हे लक्षात ठेवा. ओके. आणि 7.90 मीटर ते 8.50 मीटर या दरम्यान जर टाकला तर तुम्हाला 12 गुण मिळणार आहेत. म्हणजे हे आउट ऑफ गुण आपल्याला घ्यायचे, हे लक्षात ठेवा. आउट ऑफ गुण घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि बघा, जर तुम्ही 7.30 मीटर ते 7.90 मीटर या दरम्यान जर टाकला तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत. ओके. ठीक आहे. आपल्याला टॉप करायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की माझा गोळा 8.50 मीटरच्या पुढेच पडणार आहे. त्यासाठी मी जीवतोड मेहनत घेणार आहे. लिहूनच ठेवा. सतत तुम्हाला तो आकडा दिसला पाहिजे. चिठ्ठी बनवा. ज्यावेळेस तुम्ही मैदानी चाचणी तयार करताय त्यामध्ये सगळी चिठ्ठी बनवून ठेवा. 1600 मीटर, 100 मीटर, गोळाफेक. गोळाफेकचं तुम्हाला टार्गेट लक्षात राहिलं पाहिजे की 8.50 मीटर पुढे मला गोळा टाकायचा आहे. ठीक आहे. 11.30 सेकंदाच्या आत मला रनिंग काढायचं आहे 100 मीटर. 5.10 सेकंदाच्या आत, 5.10 मिनिटाच्या आत, ठीक आहे, मला 1600 मीटर कव्हर करायचं आहे. असं तुम्ही टाइम टेबल किंवा हे नोट तुमच्या जवळ सतत ठेवा की तुम्हाला जाणीव करून देईल तुमचं टार्गेट काय आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने करा. नाही जर तुम्हाला पैकीच्या पैकी 50 गुण पडले, ठीक आहे, तर मला सांगा. ठीक आहे. पैकीच्या पैकी 50 गुण तुम्ही घेणारच. ठीक आहे. कमीत कमी तुम्ही 45+ जाणारच मित्रांनो, हे लक्षात ठेवा. याची गॅरंटी देतोय मित्रांनो. जर तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने जर तुम्ही प्लॅन करून चालला तर. गोळा फेक बघा, महिला उमेदवारांसाठी मित्रांनो 4 किलोग्रॅमचा गोळा असतो. ठीक आहे. 4 किलोग्रॅमचा गोळा असतो. 16 मीटर किंवा त्यापेक्षा कमी. चुकीचं आहे. त्यापेक्षा कमी नाही. 16 मीटर पेक्षा जास्त. सॉरी 16 नाही, 6 मीटर चुकून माझ्याकडून गेलं. इथं 6 मीटर आहे, लक्षात ठेवा. 6 मीटर पेक्षा जास्त जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला 15 गुण मिळणार आहेत. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, महिला उमेदवारांना 6 मीटर आहे आणि पुरुष उमेदवारांना 8.50 मीटर, हे लक्षात ठेवा. ओके. आणि मित्रांनो जर तुम्ही 5.50 मीटर ते 6 मीटर या दरम्यान जर टाकला तर तुम्हाला 12 गुण मिळणार आहे. 5 ते 5.50 मीटर दरम्यान जर गोळा टाकला तर तुम्हाला 10 गुण मिळणार आहे. आपल्याला आउट ऑफच करायचं आहे. आउट ऑफच करायचं आहे. खालचं बघायची काही गरजच नाही. आपल्याला आउट ऑफ करायचं त्यामुळे खाली बघून उपयोगाचंच नाही. हा. आता बघितलं मित्रांनो मैदानी चाचणी. मैदानी चाचणी म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मैदानी चाचणीमध्ये काय काय इव्हेंट्स आहेत ते बघितलं आपण. म्हणजे पहिला इव्हेंट्स बघितला आपण 1600 मीटर असणार आहे. ठीक आहे. दुसरा इव्हेंट्स आहे, ठीक आहे, दुसरा इव्हेंट्स आहे 100 मीटर. ठीक आहे. महिलांना 800 आहे इथं.
ओके. त्याचबरोबर तिसरा बघितला आपण गोळाफेक. ठीक आहे. गोळा फेक. एवढेच इव्हेंट आहेत. यालाच 20 गुण आहेत. ठीक आहे. यालाच 20 गुण आहेत. याला 15 गुण आहेत आणि याला 15 गुण आहेत. टोटल 50 गुणांची मैदानी चाचणी असणार आहे. ठीक आहे. हे बघितलेलं आहे. तर मित्रांनो 50 पैकी मी म्हणतो तुम्ही 45 प्लस सहज जाऊ शकता. तर मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, ठीक आहे, 45 म्हणजे 45 पेक्षा जास्त तुम्ही गुण घेऊ शकता जर तुम्ही प्रॉपर प्लॅन करून चाललात. युट्यूबवर याचे व्हिडिओ आहेत अवेलेबल. ठीक आहे. तर ते तुम्ही व्हिडिओ बघितले, एखादाच व्हिडिओ चांगला बघून ठेवायचा आणि त्या पद्धतीनंच तयारी चालू ठेवायची. 100% तुम्ही 100 मीटर 1600 मीटर गोळाफेक काढू शकता चांगल्या पद्धतीने. आणि जर तुमच्या मनात जर पॉझिटिव्ह थॉट्स जर असतील तर 100% तुम्ही यश मिळवू शकता. कारण तुम्हाला थोडस जर तुम्ही आठवलं की एकलव्य जो होता, ठीक आहे, एकलव्याला द्रोणाचार्य गुरु म्हणजे द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून गुरु मानून त्यांनी त्या पद्धतीने तयारी केली. त्यांना शिकवायला द्रोणाचार्य नव्हते तरी सुद्धा ते सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनले. हे तुम्हाला माहिती आहे. अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनले. नंतर तुम्हाला माहिती आहे द्रोणाचार्यांनी त्यांचा अंगठा मागितला. ही स्टोरी तुम्ही ऐकलेली आहे. ठीक आहे. तरी सुद्धा त्यांनी उजव्या हाताचा अंगठा दिला. परत डाव्या हाताने प्रॅक्टिस चालू केला आणि सर्वश्रेष्ठ पुन्हा धनुर्धारी बनले. स्वतःवर जर विश्वास असेल ना मित्रांनो, काहीही करू शकतो आपण. फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे. स्वतःवर जर विश्वास नसेल, किती जरी प्रयत्न केला तरी तुम्ही यश मिळवू शकत नाही. जे सांगतोय ना मित्रांनो, ते डोक्यामध्ये फिट ठेवा. स्वतःवर एवढा विश्वास ठेवा ना, काही होऊन द्या, रिझल्ट माझाच असणार आहे. हे जर थॉट्स तुमच्या मनात येत असतील ना, तर तुम्हाला रिझल्ट पासून कोणीही अडवू शकत नाही. हे तुम्ही डोक्यामध्ये क्लिअर करून ठेवा. ठीक आहे. ओके. चला आता मित्रांनो, तुम्हाला सिलेबसमध्ये गणित आहे. ठीक आहे. लेखी चाचणीमध्ये लेखी चाचणी. लेखी चाचणीमध्ये काय काय? गणित आहे, बौद्धिक चाचणी आहे, ठीक आहे, म्हणजे त्याला बुद्धिमत्ता म्हणू, मराठी व्याकरण आहे, त्याचबरोबर सामान्य आणि चालू घडामोडी आहे. ठीक आहे. आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरता त्या जिल्ह्याची विशेष माहिती यामध्ये इन्क्लुडेड असते. ठीक आहे. आणि मित्रांनो तुम्ही म्हणाल की आता याला गुण कसे आहेत? तर गणिताला बघा 25 प्रश्न येणार आहे. ठीक आहे. आणि 25 गुण असणार आहे. ठीक आहे. परत बघा बौद्धिक चाचणीवर 25 प्रश्न, 25 गुण. मराठी व्याकरणवर 25 प्रश्न, 25 गुण. ठीक आहे. त्याचबरोबर सामान्य व चालू घडामोडीवर 25 प्रश्न, 25. ठीक आहे. म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण आहे. टोटल 100 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. 100 प्रश्न 100 गुणांसाठी वेळ असणार आहे 90 मिनिटं. म्हणजे तुम्हाला 90 मिनिटाचा कालावधीमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. ठीक आहे. जर ऑफलाईन झाली तर. ऑनलाईन जरी घेतलं तर निगेटिव्ह मार्किंग ती घेऊच शकत नाही. लक्षात ठेवा. तर हा सिलेबस आहे. आता गणितामध्ये मित्रांनो टॉपिक्स तुम्हाला माहिती पाहिजेत. गणितामध्ये मोस्टली तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. सरळ व्याज, सरळ व्याज, ठीक आहे. संख्या व संख्यांचे प्रकार, ठीक आहे. सरळ व्याज, त्याचबरोबर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज मित्रांनो, त्याचबरोबर शेकडेवारी, शेकडेवारी, त्याचबरोबर मित्रांनो नफा तोटा, नफा तोटा, त्याचबरोबर मित्रांनो सरासरी, व्यवहारी अपूर्णांक, अपूर्णांक, ठीक आहे, अपूर्णांक आणि मित्रांनो दशांश अपूर्णांक असेल. त्याचबरोबर मित्रांनो काळ वेग, काळ वेग, ठीक आहे, वेग. त्याचबरोबर मित्रांनो वेळ वेग अंतर, वेळ व वेग अंतर, ठीक आहे, वेळ वेग अंतर असं म्हणू आपण. क्षेत्रफळ, असे मित्रांनो वेगवेगळे टॉपिक्स आपल्याला गणितामध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्याची तयारी तुम्हाला एजन अकॅडमीच्या ऍपवर जर तुम्ही कोर्स घेतला तुमची परफेक्ट तयारी आपण करून घेतो. काहीही तुम्हाला अडचण येत नाही. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुमची तयारी आपण करून घेतो. आणि मित्रांनो वैयक्तिक सपोर्ट असतो. कधीही काही अडचण आली तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. आपला नंबर पण दिलेला आहे तुम्हाला 8626, ठीक आहे, 8626095583. हा माझा पर्सनल नंबर आहे. ठीक आहे. मी विद्यार्थ्यांना पर्सनली टच मध्ये असतो विद्यार्थ्यांच्या. ठीक आहे. आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो. तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. एसजन अकॅडमीच्या ऍपवर आहे.
डायरेक्ट तुम्ही जाऊन डेमो लेक्चर बघून बॅच जॉईन करू शकता. तर 100% मित्रांनो फायदा होतो. ठीक आहे. आणि आतापर्यंत जे आपले विद्यार्थी आहेत त्यांना गणित बुद्धिमत्तेमध्ये तर पैकीच्या पैकी गुण गुण घेण्यासाठी कमीत कमी 45+ गुण घेण्यासाठी मदत झालेली आहे मित्रांनो. आणि तुम्हाला पण वाटत असेल की खरंच आपल्याला यश मिळवायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे गणित बुद्धिमत्ता हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जात असतो. तो विषय कव्हर करतोय. त्याचबरोबर तुम्हाला मराठी व्याकरण आणि सामान्यांचे सुद्धा लेक्चर आपण देतो. त्यामुळे याची पण तयारी तुमची परफेक्ट होते. रिझल्टची गॅरंटी देतोय मित्रांनो. पण तुम्ही बॅच जॉईन करा. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. तुम्हाला पण याचा फायदा होईल. ठीक आहे. आपण जास्त काही सांगत बसत नाही. हा कोर्स आहे, घेऊन टाका. जर तुम्ही आज घेतला तर तुम्हाला 50% डिस्काउंट मिळणार आहे एक्स्ट्रा. ₹1000 मध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? SJN24 हा कुपन कोड वापरायचा आहे. हा कुपन कोड वापरला ॲपवर जाऊन तुम्हाला हा कोर्स फक्त ₹1000 मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. जास्त आपण काही सांगत नाही. ज्यांना गरज असेल ते लावतील. त्यांना खरंच रिझल्ट मिळवायचा आहे. कारण आपण तळमळीने शिकवत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे बेसिक पासून शिकवतो. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण पुढे जात नाही. आणि रेकॉर्डिंग लेक्चर पण देतो. कधी काही अडचण आली डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. तिथं पण आपला सपोर्ट असतो. जे जॉब वगैरे करणार आहेत त्यांना लाईव्ह लेक्चर बघता येत नाही. ते रेकॉर्ड लेक्चर बघून सुद्धा प्रॉपर तयारी करतात. ठीक आहे. टेस्ट देतो. वीकली टेस्ट असते. त्यामुळं रिझल्ट येतोच मित्रांनो. ठीक आहे. सांगितलंय त्या पद्धतीने जर खरंच तुम्हाला बॅच जॉइन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हा माझा पर्सनल नंबर आहे. डायरेक्ट तुम्हाला सांगतो. पर्सनल नंबरवर तुम्ही कॉल करा. काही अडचण असेल तर. ठीक आहे. ओके. चालेल मित्रांनो. सिलेबस तुम्हाला समजला. आता मित्रांनो तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत, की अभ्यासाचं नियोजन तुमचं कसं असलं पाहिजे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा हा झाला सिलेबस. तुम्हाला सिलेबस सांगितला आहे. त्याचबरोबर मैदानी चाचणी म्हणजे लेखी चाचणीबद्दल सांगितलं. त्याचबरोबर तुम्हाला अ, मैदानी चाचणीबद्दल सांगितलं आहे. बौद्धिक चाचणीमध्ये जसं की गणितामधील हे सब्जेक्ट हे चॅप्टर्स आहेत. त्याचबरोबर बौद्धिक चाचणीमध्ये चॅप्टर कोणकोणते आहेत? बौद्धिक चाचणीमध्ये चॅप्टर्स आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता, की संख्यामाला असेल, ठीक आहे. वयवारी असेल, ठीक आहे. आणि कोडिंग, डिकोडिंग असे वेगवेगळे टॉपिक आहेत मित्रांनो. कॅलेंडर असेल, घड्याळ असेल, ठीक आहे. पाण्यातील प्रतिमा या हे वेगवेगळे टॉपिक आपण आपल्या ह्या बॅचमध्ये सुद्धा कव्हर केलेत आणि बौद्धिक चाचणीमधील तुम्ही तयारी करू शकता. आणि काय करा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर गणित आणि बौद्धिक चाचणी ठीक आहे सगळ्यासाठी की पहिल्यांदा सुरुवात करण्यापूर्वी प्रिव्हियस इयरचे प्रश्नपत्रिका पहा. प्रश्नपत्रिका पाहिल्यात तर तुम्हाला समजणार की आपल्याला तयारी कशा पद्धतीने करायची आहे. प्रश्नपत्रिका बघितल्यावरच तुमचं नियोजन, तुमचा प्लॅन ठरणार आहे. नाहीतर तुम्ही डायरेक्ट जर तयारीला लागला तर तुम्हाला काहीही समजणार नाही. डायरेक्ट तुम्ही बॅचमध्ये आला तर तुम्हाला समजेलच, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण आपण प्रत्येक क्वेश्चन त्या पद्धतीने सांगत पुढे जात असतोच. ठीक आहे. त्यामुळं आणि जर तुम्ही स्वतःहून तयारी करणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. पहिल्यांदा प्रश्नपत्रिका चाळा. प्रश्नपत्रिका किती चाळायच्या तुम्हाला? तर 5 प्रश्नपत्रिका चाळायच्या. तुम्ही म्हणाल कोणत्या चाळायच्या? तुम्ही असं ठरवलं असेल की मी या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे किंवा काही जण जागेनुसार भरत असतात. काही जणांचं टार्गेट असतं की नाही मला पुण्यामध्ये फॉर्म भरायचा आहे आणि पुण्यामध्येच रिझल्ट मिळवायचा आहे. ठीक आहे. असे विद्यार्थी सुद्धा असतात. ठीक आहे. तर मला सांगायचं समजा पुण्यामध्ये तुम्ही फॉर्म भरता. तर पुण्याचे 2023 ला आलेले प्रश्न असतील. त्याचबरोबर 2021 ला जी भरती झाली 2019 ची त्या भरतीमध्ये आलेले क्वेश्चन असतील. 2018 मधील क्वेश्चन असतील. ते बघा. ठीक आहे. प्रॉपर बघा की क्वेश्चन कसे विचारले गेलेले आहेत. गणितावर कसे क्वेश्चन आलेले आहेत. बौद्धिक चाचणीवर कसे आलेले आहेत. मराठी व्याकरणावर कसे आलेले आहेत. सामान्यांवर कसे आलेले आहेत. चालू घडामोडीमध्ये किती डीपमध्ये जातात. की बरोबर जर तुम्ही 5 प्रश्नपत्रिका प्रॉपर 5 प्रश्नपत्रिका चाळा. ठीक आहे. त्याच्या बाहेर काही चालू नका. तर 100% मित्रांनो एवढी तुमची जबरदस्त तयारी होईल. ठीक आहे. आणि समजा 2023 चं लक्षात ठेवा. 2023 चं आहे ना कमीत कमी 5 जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका चाळा आणि 2021, 2018 यातील तुम्ही जवळपास 100 एक प्रश्न साधारण 500 प्रश्न बघितले तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे 5 प्रश्नपत्रिका तिथे झाल्यात असं समजा. ठीक आहे. म्हणजे 5 आणि 5 10. 10 प्रश्नपत्रिका चाळा, प्रॉपर चाळा किंवा ज्याला शक्य नाही त्यांनी 5 प्रश्नपत्रिका जरी चाळल्या 2023च्या तरी चालेल. प्रॉपर चाळा, समजून घ्या. एवढं बारीक अॅनालिसिस करा, की गणिताचं बारीक अॅनालिसिस करा, बौद्धिक चाचणीचं म्हणजे बुद्धिमत्ताचं बारीक चाचणी करा, मराठी व्याकरणाचं बारीक चाचणी करा, सामान्य बारीक चाचणी करा. त्यामध्ये क्वेश्चन कसे विचारले गेले, कोणत्या टॉपिकवर जास्त भर असतोय आणि किती डीप मध्ये जातात
हे जर तुम्ही ओव्हरऑल जर अभ्यास केला ना मित्रांनो, तर तुम्हाला तयारी करताना काहीही अडचण येणार नाही. त्या गोष्टी सुद्धा आपण त्या ठिकाणी बॅचमध्ये सांगत असतो. तर मित्रांनो, तुम्ही प्लॅन करा, ठीक आहे? आणि तयारीला चालू करा. मग तुम्ही गणिताचा एखादा टॉपिक घ्यायचा, टॉपिकवर प्रश्न सॉल्व्ह करायचे, त्यानंतर त्याचं रिव्हिजन करायचं आणि असंच गणिताचं जसं करताय तसं बौद्धिक चाचणीचं करायचं. मराठी व्याकरणचं, समजा मराठी व्याकरणचं तुम्ही समास वाचताय. समास वाचण्यापूर्वी काय करायचं, की समासावर आलेले प्रश्न बघायचे. ठीक आहे? समासावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले ते बघायचे आणि नंतर ना तुम्ही प्रश्न बघितल्यानंतर मग तुम्ही तयारीवर जोर द्यायचा. ठीक आहे. म्हणजे तो समास हा टॉपिक वाचायला चालू करा. वाचल्यानंतर पुन्हा त्या प्रश्न बघायचे समासावरचे प्रश्न. म्हणजे त्यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घेतलं तरी बेस्ट आहे. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला टॉपिक नंतर पाठीमागं तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत किंवा आपल्या नोट्स अवेलेबल आहेत. आपल्या ESJN अकॅडमीच्या ॲपवर त्या नोट्स घेतल्या तरी तुमची तयारी परफेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. PDF स्वरूपात नोट्स आहेत. त्या नोट्स घ्या. हार्ड कॉपी पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रॉपर प्लॅन करून चाललं 100% रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. रिझल्ट येणार आहे. सामान्यांमध्ये पण बघा की डीपमध्ये किती विचारले जातात. चालू घडामोडी मित्रांनो, चालू घडामोडी हा खूप मोठा टॉपिक आहे. ठीक आहे. एव्हरीथिंग अंडर द सन. पण काय वाचायचं आणि काय वाचू नये हे जर ज्याला समजलं त्याचा रिझल्ट येणार आहे. हे सगळंच वाचत बसलं तर रिझल्ट येणार नाही. त्यासाठी काय करायचं प्रिव्हियस इयर 5 प्रश्नपत्रिका चाळा. तुम्हाला अंदाज येईल की किती डीपमध्ये जातात, कसे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे तुम्हाला तयारी करताना काही अडचण येणार नाही. ठीक आहे. आणि मित्रांनो तयारी करणं म्हणजे बरेच जण काय करतात की आत्ता वाचलं की परत त्याच्यावर 10-10, 20-20 दिवस महिनाभर बघत नाही. ठीक आहे. मग केलेला अभ्यास तुम्ही काय करता विसरून जा. तुम्हाला काय करायचं आहे, जो केलेला अभ्यास आहे तो डोक्यामध्ये ठेवायचा. तो डोक्यामध्ये ठेवण्यासाठी मित्रांनो आज जे वाचता 24 तासाच्या आत त्याच्यावर रिव्हिजन पडली पाहिजे. या ठिकाणी सांगतो तुम्हाला. बघा, आज जे वाचलेलं आहे, ठीक आहे, आज जे वाचलेलं आहे त्याच्यावर 24 तासाच्या आत रिव्हिजन पडली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो 24 तासानंतर ना परत मित्रांनो 7व्या दिवशी रिव्हिजन पडली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 28व्या दिवशी रिव्हिजन पडली पाहिजे. 28व्या दिवशी. जर तुम्ही हे प्रॉपर केलं, हे जर तुम्ही प्रॉपर केलं की 24 तासाच्या आत आज जे वाचलेलं आहे त्याच्या 24 तासाच्या आत रिव्हिजन दिलं, 7व्या दिवशी रिव्हिजन दिलं, 28व्या दिवशी रिव्हिजन दिलं. हे जर प्रॉपर फॉलो केलं ना 100% रिझल्ट येणार. आणि बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय असतो अभ्यासाला बसल्यानंतर ना की असं वाटतं की मला करू वाटणं झालंय. मन लागत नाही कारण बरेच दिवस अभ्यास केला नसतो. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं म्हणायचं की स्वतःला बुद्धू समजायचं. म्हणजे आपला दिमाग पागल आहे असं समजायचं. काय म्हणायचं, "ए बस ना 5 मिनिटं बस अभ्यास कर." ठीक आहे. आपलं मन वेड असते, मनाला काही कळत नाही, इकडे-तिकडे फिरत बसते. तिकडे लक्ष द्यायचं नाही. असं म्हणायचं मनाला म्हणायचं की 5 मिनिटं बस. आता 5 मिनिटं जेवढं काय आहे तेवढं वाचायचा प्रयत्न कर. ठीक आहे. 5 मिनिटं कर आणि जा परत खेळायला. कुठं पण जा. ठीक आहे. तर 5 मिनिटच ते बसायचे, प्रॉपर वाचायचं आणि त्याच्या 5 मिनिटं बसल्यानंतर परत थोडं टायमिंग वाढवायचं. आपोआप तुमचं सांगतो की 5 मिनिटाचा 5 तास अभ्यास करता येणे बघा. ठीक आहे. आणि सलग एका बैठकीला 5 तास बसायचं नाही. ठीक आहे. 1 तास. 1 तासामध्ये 50 मिनिटं वाचायचंय, 10 मिनिटं मननचिंतन करायचं. हे फॉलो करायचं. ठीक आहे. मग 10 मिनिटं मननचिंतन कसं करायचं? तिथं बसून करायचंय का? नाही. तर चला मननचिंतन करा. परत बसा. त्या 50 मिनिटामध्ये जे वाचलंय 10 मिनिटामध्ये मननचिंतन. परत 50 मिनिटं, परत 10 मिनिटं मननचिंतन. या पद्धतीने तुम्हाला डेली प्लॅनचा सुद्धा व्हिडिओ दिला जाईल मित्रांनो. ठीक आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मी तुम्हाला डेली प्लॅन सगळ्या गोष्टी सांगत नाही. प्रॉपर डेली प्लॅन कसा करायचा सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. डीपली एक पॉइंट जो आहे ना, डीपली अभ्यासाबद्दल सांगणार आहे. म्हणजे गणिताची तयारी कशी करायची ह्याच्यावर सेपरेट तुम्हाला व्हिडिओ मिळेल. बुद्धिमत्तेची तयारी कशी करावी याच्यावर सेपरेट व्हिडिओ मिळेल. मराठी व्याकरण, सामान्य सेपरेट व्हिडिओ मिळतील. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. माझा सपोर्ट तुम्हाला कंटिन्यू असणार आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला स्टडी प्लॅन सांगितला त्या पद्धतीने करायचा, स्वतःवर विश्वास ठेवायचा. जेवढा तुमचा स्वतःवर विश्वास असेल मित्रांनो, तुम्हाला यशापासून कोणी अडवू शकत नाही. पॉझिटिव्ह थॉट्स खूप महत्त्वाचे आहेत. पॉझिटिव्ह थिंकिंग खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड याचं हे पुस्तक वाचा मित्रांनो. हे मराठीमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. मराठीमध्ये वाचा.
त्याची ई बुकची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. कारण खूप महत्वाचं पुस्तक आहे ते. त्याला खरंच यंदा सरकारी नोकरी मिळवायची आहे, यंदा अंगावर वर्दी मिळवायच्या, त्याने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. ठीक आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ई बुक घेऊ शकता. ई बुक साधारण ₹49 आसपास मिळून जाईल. ते ई बुक घ्या, वाचा मित्रांनो. तर तुम्हाला खरंच आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं आहे. पोलीस तर तुम्ही व्हालच, पण आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं असेल, तर नक्की तुम्ही ते पुस्तक वाचा किंवा हार्ड कॉपी मार्केटमधून घेतली तरी चालेल. ठीक आहे. ज्यांना हार्ड कॉपी नाही घ्यायची, तुम्ही ई बुक घ्या. लगेच क्विक ई बुक घ्या आणि वाचू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास असेल, तर काही तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्हाला मी हे पण सांगितलेलं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, की मैदानी चाचणीचा आणि लेखी चाचणीचा चार्ट लावायचा. मैदानी चाचणीमध्ये म्हणजे 1600 मीटर मला 5.10 सेकंदाच्या आत म्हणजे 5 मिनिटं 10 सेकंदाच्या आत आपल्याला 1600 मीटर कव्हर करायचं आहे. पैकीचे पैकी गुण घ्यायचे आहेत. 100 मीटर सांगितलं 11.30 सेकंदाच्या आत. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलं, की आपला जो गोळाफेक आहे, गोळ्यामध्ये जेवढं काही तुम्हाला मीटर सांगितलेलं आहे 8 मीटरच्या आत. तर तुम्ही त्या पद्धतीनं सांगितलेलं त्या पद्धतीनं टाईम टेबल म्हणजे ते बनवून तयार करून चार्ट लावा. म्हणजे लावा कुठं? ज्या ठिकाणी तुमचं शयन कक्ष आहे, ज्या ठिकाणी झोपता तुम्ही, त्या ठिकाणी लावा. म्हणजे नजरेस पडेल असं ठिकाणी लावा. की डोळं उघडलं की तिथं लक्ष गेलीच पाहिजे. म्हणजे आपलं जे टार्गेट आहे ते आपल्या नजरेस राहतं. आणि लेखीमध्ये 90+ मार्क येणार हे सुद्धा तुम्ही टार्गेट ठेवा. तर मित्रांनो, मी नको त्या गोष्टी सांगण्यापेक्षा ज्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. कसलाही टाईमपास केलेला नाही या व्हिडिओच्या माध्यमातून. जेवढं काही तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच सांगितलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो तुमचा वेळ वाचलेला आहे. जेवढं सांगितलंय तेवढं प्रॉपर करा. तुम्हाला रिझल्ट मिळणार याची मी गॅरंटी देतो. सर्वांना ऑल द बेस्ट मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जर आवश्यक असेल तुम्ही हा कोर्स घेऊ शकता. ₹1000 तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल जर आज तुम्ही हा कोर्स घेतला तर तुम्हाला त्यासाठी SGen24 हा कुपन कोड वापरायचा आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. जो नंबर दिलेला आहे त्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, कोणाला काही शंका असतील, कोणाच्या काही अडचणी असतील तर डायरेक्ट तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. 8626095553 किंवा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. कमेंट करू शकता आणि तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ पाहायला मिळतील, कशा-कशावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील, ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. तेवढं काही माझ्याकडून तुम्हाला देता येईल तेवढं मी प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. बाय. हॅव अ नाईस डे.